पाषाणाचंच पाणी. वा बाई वा. तर म्हणे ज्ञान घेवासाठी संग संताची करा. हा. अरे आकाशाचा तारा तुटला त्याले हाती धरा. हम्म. म्हणजे जरी आकाशाचा तारा तुटून गेला हो. संत लोक म्हणतात का हाती धरून घ्या. नाही हाती धरला हो. जरी म्हणे खाल्या पळून गेला त्याच्या पाय धरून घ्या. तर म्हणे महादेवाची गाय कपला तिचे नाव. गाईच्या दुधानं बसले गावच हे गाव. एकाच कोठ्यात गाई एकाच कोठ्यात गोढे आणि असा बैल आहे ना तर लक्ष्मी पूजन तो करे. एका हाताचे 5 बोट दुसऱ्याचे 5 दोघं मिळून दाही अवतार काहून नाही पूजत. हे काम एकाचं नाही दोघांचं. तर म्हणे रिकाम्या झाडाला तुम्ही काय मारता गोटे आणि थकून गेल्यावर तुम्हाला काय संतोषी वाटत. आता बिना फरक झाड जरी होऊन गेलं त्याला खूप गोटे बरोबर आपण तर काय फरक नाही मग काय करायचं. तर म्हणे जेवढी फर आहे तेवढी का त्याचा उपयोग झाला पाहिजे. माझं वारण म्हणे ज्या सद्गुण शरण आणि चुकन हे जन्म मरण. ह्या नरद्याचे नवराजे पाहुणे आले रे. अस्तोरी पुरसान पूजले मग संत झाले गादी यादी.
ह्या नरदेहाचे नवराजे पाहुणे आले. अस्तुरी पुरुषानं पुणेले म्हणून संत झाले. ज्याला संत होणं असेल तर त्यानं करावं हे काम. जिभीनं चाटावी धरतरी तिला म्हणावे माया. संत होऊन भीक मागितली मोठ्या भाग्याची. तेव्हा गुरुनं दिल्ली माझी मटमाशी. तशी किल्ली नाही भेटत तुझी. तर म्हणे या गारची गाय घडवता पावले आहे आणि दुधाचे काम पडले तर मग रिकामा तुझा. खूपच चांगली गाय असते दूध नसलं तर मग काय करत तिचं. म्हणून संत लोकांनी म्हटलं का ते काळी जरी असो पण काम दिलं पाहिजे. जेव्हा म्हटलं दूध दिलं पाहिजे. संत लोक असे असे विचार आहेत त्याच्यावर. आपले विचार तिथं नाही आहे. लहान संत भयंगाव तो विठ्ठल हा देव आणि पंढरपूरचे तीर्थ आपल्या घरीच करा. तर म्हणजे कुठे जावाची जरूरत नाही आहे. आपल्या घरीच तीर्थ. अरे अंधारामध्ये दिवा लावता तेलाच्या माथ रे. अशी कोणी व्यक्ती काय दिसला पर रूप गाती यादी. खऱ्या खोट्यात विश्वास येईन कशानं रे. मुख्या थानाला लेकरू बरोदा केलं काय कोण गाती यादी. मुख्या थानाला लेकरू बरोदा केलं काय कोण गाती. मुख्या थानाला लेकरू बरोदा केलं काय कोण गाती.
कोणाही भेटत रे म्हणून संत लोकांनी सांगितलं अंधारामध्ये दिवा लावता तेलाच्या माथा म्हणे अशी कोणी व्यक्ती काढा दिसन आपल्याला संत लोकांची जी हा अशी कोणी व्यक्ती काढा म्हणे दिसन आपले लोक आपले लोक दिसून गेले पाहिजे हा व्यक्ती केली या तर म्हणे खऱ्या खोट्याचा विश्वास येईन का यशानं खरं आहे का खोटं आहे याचा विश्वास कशाने येईन बा तर म्हणे खऱ्या खोट्याचा विश्वास येईन का यशानं मुख्य थानानं लेकरू पोरता केलं काय कोण नाही शकत पक्षी पुराणात ताळा धरला हा खरं और काही गोटे फोडून पाहिले नाही काही गोटे मुलाने मत असं गोटे हे आपल्याला हा काही गोटे फोडून पाहिले तुम्हाला जंत्रात नाही लागत आणि जंत्रात लागल्याशिवाय तो अवजत नाही तर म्हणजे बिना टोणीच्या दगड्याची किंमत नाही झाली टोणीच्या गोट्याची किंमत होते बिना टोणीच्या बिना टोणीच्या दगड्याची किंमत नाही झाली पण खरं आहे का खोटं आहे सांगावं किंमत म्हणजे कोणाची मती कुठं आहे कोणाची कुठे कस्तुरी वाचून भीत होणार नाही पक्षी खूपच महाराजांनी इथं सांगितलं कोणाची मती कुठे आहे कोणाची कुठे आणि कस्तुरी वाचून भीत होणार नाही पण असल कस्तुरी असेल तर न्या कोणी पेठत आणि दाम येईन दिडी दुप्पट पहा किती कुठे विचार आहेत त्या लोकांची पहिली गोष्ट हा कस्तुरीच कोणती व्हाय हे समजून आली पाहिजे मग कस्तुरी आणि असल कस्तुरी असल बी सांगितलंय तिथं महाराज दोन प्रकार सांगून असल कस्तुरी असेल तर न्या कुणी पेटत दाम येईल पोट वा ज्याच्यापाशी परकी आहे तो परकी लोक होऊन येते हा हो परके माग रे ह्या गाडीला नवा डिब्बे नव रंगतीला रे
महाराजांनी सांगितलं एका गाडीला 9 डिब्बे 9 रंग किला तयार केली गाडी जाते सत्य तीर्थाला. या गाडीचा मालक राजा तपन दिल्लीच्या अंधारामध्ये उजवड पडला पहा चंद्रमा. तर म्हणे वाजवली शिंगी गाडी जाते पंढरीला आणि रणभूमीवर एका ऋषीने शगुन पाहिलं. काय निघाले शगुनामध्ये ऐकून घेवा. सावकाश बसून गाडीमध्ये पंढरी जावा. पंढरपूर नाही दूर जाणेवाल्याले जाऊ जाऊ करता असे काही म्हातारे झाले. आमचे बी थेट पारी येऊन गेले भाऊजी. ते दात पडून गेले. पण जेऊ चाललंय आमच्या हारणं समजात आलं पाहिजे. जी गाडीच्या हारणं समजात आलं पाहिजे. हा. ती स्टेशनवर देऊ शकते सवय. कसं पहिले गोष्ट तर ती गाडी समजून येऊन गेली पाहिजे. हा 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 गाडी म्हणजे एका गाडीला 9 डिब्बे हा ह्या गाडीला 9 डिब्बे हा 9 इंद्रिया जेव्हा हा तर कोणता डब्बा हा बस मार्ग शकते. तर म्हणजे जाऊ जाऊ करता असे काही म्हातारे झाले. पण विठ्ठल रुक्माबाई पूजे एकामेकाने आणि पंढरपुरामध्ये ते म्हणून देव झाले. हे तसं देव नाही होत म्हणून होत नाही. देवाचे काम करावं लागेल. देव व्हायचे देवाचे काम करावं लागेल. बिलकुल तसंच म्हणजे का
महाराजानं एका शब्दावर विचार केला. महाराजांना म्हटलं का मोठे मोठे साधू जण तप करून लागले ध्यान. त्या वक्ती अस्तुरी पुरुषाची होती कोण? चला ना आंघोळ करून घ्या. तर म्हणे ज्यादा दूर नाही जावा. आओ तिच्या अंगी शिवशक्ती ब्रह्म ज्योती फुलाची माळ. त्या वक्ती दादा तिच्या नाही होता भरता. संन्यास घेतला होता एक पहार. गुरु आले दादा माझे गजिंदर. आणि त्या वक्तीत लागलं रामाचं सैन्य. गुरु म्हणे मागा काय पुढं पाय हरीला भजन. म्हणजे काय पाहायचं मागा पुढं तो तुझ्या समोर हरीला भजन. त्या वक्ती हरीनं मला दिलं जायचं. तर लग्न लागल्याच्या बादच दहेज पडते. आणि हे संत लोक असं बी आहे का इथं देवच दहेज टाकते. संत तर टाकते तर टाकते पण देव बी येऊन त्याच्यात दहेज टाकते. टाकते. हा. पण लग्न लागलं पाहिजे. लग्न लागलं दहेज पडलं आऱ्यामोरीचं काम. मग करावं लागेल का लग्न लागल्याच्या बाद? तर म्हणून रे जन्म देणे खातर जन्नी भाई हो खातर भार जा. रे पूजन खातर देवी भाई अंत काल को कालंका हो. म्हणून संत लोकांनी म्हटलं का जन्म देणे खातर जन्मी हो खातर भार जा. पूजन खातर देवी भाई अंत काल. त्यामुळे तिची इतकी. आता आपण ज्या रूपानं वापरण्याच्या आहोत त्या रूपानं वापरू शकतो. संत लोकांनी त्याच अरे सुंदर